हॅलो फ्रेंड्स, आज आपण जाणून घेऊयात कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एका हिडन प्लेसबद्दल। हे हिडन प्लेस कोल्हापूर आणि इचलकरंजीपासून अगदी जवळ आहे। इचलकरंजीपासून 22 किलोमीटर अंतरावर असलेले हे हिडन प्लेस म्हणजे सिद्धोबा हिल स्टेशन। ह्या सिद्धोबा हिल स्टेशनवर सिद्धोबा नावाचे एक मंदिर आहे। हे सिद्धोबा मंदिर कोल्हापूरपासून 33 किलोमीटर अंतरावर आहे आणि इचलकरंजीपासून 22 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही सांगली मिरज या परिसरामधून जर असाल तर तरी पण तुम्ही या प्लेसला भेट देऊ शकता। साधारण 1 तासाचा तुम्हाला टाइम लागेल इकडे पोहोचण्यासाठी। हातकलंगड्यापासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर बसलेले हे सिद्धोबा ठिकाण हे एका डोंगर रांगेवर आहे आणि या परिसरामध्ये असलेली ही जी डोंगर रांग आहे, या डोंगर रांगेतील सर्वात उंच भागात हे सिद्धोबा मंदिर आहे। त्यासाठी तुम्हाला लक्ष्मीवाडी या गावातून जावे लागते। साधारण सुरुवातीला डांबरी रोड असणारा हा एरिया पुढे जाऊन असा चिखलदार होतो, कारण पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला या परिसरात व्हिजिट करायचे असेल तर थोडे ऑफ रोड ड्राईव्ह करण्याचा अनुभव असेल तरच तुम्ही 2 व्हीलर घेऊन येऊ शकता। अदरवाईज तुम्ही 4 व्हीलर घेऊन आलात तर डोंगराच्या माथ्यावर तुम्ही जाऊ शकता। आम्ही या पावसाळ्यात इकडे जाण्याचे ठरवले आणि दुपारी अशी बाईक घेऊन आम्ही गेलो। साधारण सकाळपासूनच या परिसरामध्ये भरपूर पाऊस पडत होता, त्यामुळे जो ऑफ रोड आहे तो अजून डेंजरस झाला होता, कारण खूप सारा चिखल होता आणि गाडी कधीही स्लिप होईल अशी भीती होती। तरीसुद्धा आम्ही सेफ्टी प्रिकॉशन घेत आम्ही या परिसरामध्ये गेलो। साधारण 1-1.5 तासाचा वेळ लागला आम्हाला इथे पोहोचण्यासाठी। या ऑफ रोडवर बाईक ड्राईव्ह करताना बऱ्याचशा वेळेला फ्रंट व्हील हे स्लिप होत होते। वाटत होते की कधी ना कधीतरी स्लिप होणार आणि तसेच झाले। थोड्या वेळाने माझी बाईक स्लिप झाली आणि मी खाली पडलो। कोणतीही इंजुरी झाली नाही, कारण गाडीचा वेग हा कंट्रोलमध्ये होता आणि या परिस्थितीची जाणीव होती। त्याच्यामुळेच गाडीचा ॲक्सिडेंट झाला तरी गाडीला पण काही डॅमेज झाला नाही आणि मला पण काही लागले नाही। या चिखलदार परिसरामध्ये मार्गक्रमण करत आम्ही थोड्या अंतरावर गेल्यावर कळाले की या परिसरामध्ये लाल माती याचबरोबर काळ्या मातीचा चिखलसुद्धा होता आणि हा चिखल गाडीच्या फ्रंट आणि बॅक व्हीलमध्ये फसल्यानंतर आम्ही गाडी एका ठिकाणी पार्क केली आणि ठरवले की जे थोडे 100-200 मीटरचे अंतर आहे, जो टॉप पॉईंट आहे आणि जो मंदिरापर्यंत जाऊन पोहोचतो, ते अंतर आम्ही ट्रेक करून कंप्लीट करायचं ठरवलं। त्यासाठी आम्ही पायातील शूज आणि जे चप्पल यूज केले होते ते पण काढून आम्ही सिद्धोबा मंदिराजवळ जाऊन पोहोचलो आणि समोर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता हे सिद्धोबा मंदिर। पावसाळ्यामध्ये येथे बघण्यासारखा नजारा असतो, कारण हे या परिसरामधील सर्वात उंच भागात असल्यामुळे या परिसरामधून तुम्ही कोल्हापूर, पेठ, वडगाव त्याचबरोबर हातकलंगडे या परिसरातील सर्व प्रदेश हा वरच्या या डोंगर रांगेतून पाहू शकता। मंदिर बंद असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले आणि ठरवले की बाजूचा परिसर एक्सप्लोअर करायचा आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एव्हरग्रीन असे वरून दिसणारा हा नजारा आणि पावसाळ्यात खूप सुंदर दिसतो, कारण इथे वाहणारे मान्सूनचे वारे आणि येणारे काळे असे घनदाट जे ढग आहेत आणि जे जंगल दिसतं हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता। सिद्धोबा मंदिर हे ग्रामपंचायत हेरले या गावाच्या अंडर येतं, त्यामुळे या परिसरामध्ये जे काही डेव्हलपमेंट जी कामं झाली आहेत ती हेरले ग्रामपंचायतीमार्फत आणि जे भक्तगण आहेत त्यांच्यामार्फत करण्यात आलेले आहेत। आणि उन्हाळ्यात तुम्ही इथे 4 व्हीलर घेऊन येऊ शकता, तसेच 2 व्हीलर जर तुम्हाला प्रॉपर येत असेल तरी पण तुम्ही येऊ शकता। फक्त पावसाळ्यात तुम्ही जर या परिसरात याल तर जिथपर्यंत गाडी जाते तिथे तुम्ही गाडी पार्क करा आणि तिथूनचं जे अंतर आहे ते ट्रेक कंप्लीट करा, कारण खूप चिखल असतो, त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचा किंवा गाडी चिखलात अडकून बसण्याचा चान्सेस आहे। आणि या परिसरामधून तुम्ही कोल्हापूर त्याचबरोबर पेठ, वडगाव आणि हातकलंगडे हा परिसर पाहू शकता। एक ट्रेकिंगसाठी आणि पिकनिक स्पॉट म्हणून पण तुम्ही इकडे पाहू शकता। परंतु या प्लेस एक धार्मिक स्थळ असल्यामुळे या परिसरामध्ये तुम्ही जेव्हा
भेट देता त्यावेळी तुम्ही त्याचे पावित्र्य अबाधित ठेवा आणि कुठेही कचरा करू नका। जर तुम्ही काही खाण्यासाठी वगैरे घेऊन आला असाल तर ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन परत जा, कुठेही कचरा करू नका। या सिद्धोबा मंदिरच्या बॅक साईडला भले मोठे असे 2-3 खडक आहेत। या खडकावर आम्ही थोडा वेळ टाईम स्पेंड केला आणि थोड्या वेळाने मुसळधार असा पाऊस चालू झाला आणि धुक्याची अशी एक मोठी चादरच पसरली। तो नजारा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। अतिशय असा सुंदर असा हा नजारा इथून पाहायला भेटला, कारण इचलकरंजी आणि हातकणंगले परिसरापासून जवळ असलेल्या या प्लेसवर असे जे पावसाळी ढग आहेत हे डोंगराला घासून जाण्याचा हा नजारा फक्त ह्या एरियामध्ये दिसतो आणि आम्ही लकी होतो की आम्हाला या परिसरामध्ये येऊन हा नजारा पाहायला भेटला। त्यामुळे तुम्ही पण या पावसाळ्यामध्ये जर हातकणंगले, इचलकरंजी आणि जयसिंगपूर या परिसरामध्ये किंवा कोल्हापूरपासून एक युनिक प्लेस जे अनएक्सप्लोर्ड आहे आणि अशा प्लेसला भेट देण्याची जर तुमची इच्छा असेल तर या सिद्धोबा हिल्स स्टेशनवरील जे सिद्धोबा मंदिर आहे या मंदिराला नक्की भेट द्या, कारण एक युनिक प्लेस आहे। निसर्गरम्य वातावरणात लपलेले हे प्लेस अतिशय शांतपूर्ण असे वातावरण आहे आणि इथे वाहणारे थंडगार वारे हे मन मोहून टाकतात। त्यामुळे तुम्ही नक्की या प्लेसला भेट द्या। या सिद्धोबा हिल्सचे जर लोकेशन तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गुगल मॅपवर सिद्धोबा हिल्स असे टाकू शकता, जे पेठवडगाव आणि हातकणंगलेच्या मध्ये जी डोंगर रांग आहे या डोंगर रांगेच्या वरच्या सर्वात उंच भागात वसलेला आहे आणि तुम्ही गुगल मॅपचा वापर करून या प्लेसला पोहोचू शकता। तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांमध्ये शेअर करा आणि अशा नवनवीन प्लेसबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगा। धन्यवाद।